बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चोरटा सैफच्या घरात शिरतानाचे फोटो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पाठीवर बॅग आणि अंगात टी शर्ट घालून आरोपी पायऱ्यावरून पडून जाताना दिसला. ही घटना मध्यरात्री 2:33 घडली. आरोपी सैफच्या घरात शिरला त्यावेळी घरातील तैमूरची देखभाल करणाऱ्या आया लिमा हिच्यासोबत झटापट झाली. आरडाओरडा ऐकून सैफ धावत आला आणि आरोपीसोबत संघर्ष झाला. या झटापटीत सैफच्या मानेवर गंभीर दुखापत झाली असून त्याला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सैफ अली खानच्या बंगल्यात सुरक्षा यंत्रणा भेदून चोरटा घुसल्याने आणि हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपास सुरू केला असून आरोपीला वांद्रे परिसरातून ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीचा उद्देश चोरीचा होता की हल्ल्याचा याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. यात चोरी, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर आरोपाचा समावेश आहे. पोलिसांकडून आरोपीचा आणखी तपास सुरू असून गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी 15 पथकं कार्यरत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची 8 आणि स्थानिक पोलिसांची 7 पथकं या प्रकरणाचा तपास करीत आहे. आरोपीने सैफच्या घरातून पळून गेल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक गाठल्याचे निष्पन्न झाले. स्थानक परिसर आणि बस स्थानकावर शोध मोहीम राबवली जात आहे. ही घटना बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील तपास आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.